हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर तुम्ही बघू शकतात इकडे मस्त मला फेशियल वगैरे करून घ्यायचं होतं. तर मी फेशियल किट जे आहे ते फ्लिपकार्टवरून बाय केलेलं आहे. त्यासोबतच एक फेशियल जे असतं ते आपण फेस मसाजर पण त्यासोबत मिळत असतं आणि 5 असे मोड त्यासोबत मिळत असतात. तर आपण वेगवेगळी स्टेप असते त्या स्टेपनुसार आपण आपल्या चेहऱ्यावर मसाज करून घेऊ शकतो याच्या मशीनच्या सहाय्याने. पण ॲक्च्युली असं झालं, त्याचे सेल जे आहेत ते बंद पडलेले होते. तर ते आणायला मला वेळ नव्हता आणि रात्री करत होती. सो त्यासाठी मग चला म्हटलं हातानेच मसाज वगैरे करून घेते. तर तुम्ही बघू शकता 6 स्टेप असतात. तर मी अगोदर क्लिन्झिंग वगैरे करून घेतलं. क्लिन्झिंग करताना आपले जे हात जे एकदम वॉश करून घ्यायचे आहेत. सो त्यानंतर क्लिन्झिंग हातावर अप्लाय करायचं आणि लगेच चेहऱ्यावर ते अप्लाय करून घ्यायचं आहे. तर असं 5-10 मिनटं तुम्ही क्लिन्झिंग जे आहे ते करून घेऊ शकता. सो त्यानंतर फेस मस्त क्लीन करून घ्यायचा. लगेच सोबतच मी घेतलेलं होतं म्हणजे स्क्रब. सेकंड स्टेप असते ते स्क्रब वगैरे करून घ्यायचं. स्क्रब झाल्यानंतर फेस परत क्लीन करून घ्यायचे. क्लीन प्रत्येक वगैरे स्टेपला करून आपण मस्त घेतलेलं क्लीन आहे. वगैरे करून घेऊ थर्ड स्टेप शकतो. होती ती आणि म्हणजे जे काही तुम्हाला जेल पण हे छान बॉक्स चेहऱ्यावर दिसतात अप्लाय म्हणजे वगैरे करून त्यामध्ये घ्यायचं. तर असं त्यानंतर स्टेप लिहिलेले असतात, 5-10 स्टेप 1 मिनटं स्टेप 2 छान अशी मसाज त्यानुसार वगैरे आपण करायची. करून घेऊ शकतो. जोपर्यंत तर आपल्या इकडे मी चेहऱ्यामध्ये ते जेल जेल वगैरे पण ॲब्झॉर्ब होत अप्लाय नाही करून तोपर्यंत घेते. छान असं हे जेल लावून आपण जी काही 15-20 मिनिटं मसाज करायची असते ती मसाज करून करायची घ्यायची. आहे, छान असं जेणेकरून ते जेल स्टेप आहे बाय एकदम स्टेप आपल्या तुम्ही स्टेप चेहऱ्यावर जे आहे ते ॲब्झॉर्ब यूट्यूबला होऊन बघून जाऊ करून शकतं. घेऊ शकतात. आणि मग मी त्यानंतर तुमच्यासोबत पुढची स्टेप जी आहे ती पण करायची आहे. तर 15-20 मिनटं मस्त अशी मसाज वगैरे करून घ्यायची आहे. आपण बाहेर भरपूर असे पैसे खर्च करतो. 1000-1200 रुपयाचं एक आपलं फेशियल असतं. म्हणजे याच्यात भरपूर असे तुम्हाला ब्रँड मिळून जातील. तर तुम्ही नक्कीच तिथून घेऊ शकतात. फ्लिपकार्टवर तुम्ही बघू शकतात. तर पार्लरला जायला पण वेळ नसतो. तर आपण घरच्या घरी मस्त करून घेऊ शकतो आणि सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या आपण यूट्यूबला बघूनही करून घेऊ शकतो. नवीन सर्वांना काही जमत नाही, त्यासाठी आपल्याला जसं येतं आपण ते करायचं आणि मस्त घरच्या घरी जे करता येईल ते करत असते मी आणि तुमच्यासोबत पण शेअर करत असते. तर इकडे मस्त मसाज वगैरे करून झालेली होती. सो त्यानंतर मग जी काही व्हाईटनिंग क्रीम असते ती लावायची असते. तर तुम्ही बघू शकतात. तर ती पण मी चेहऱ्यावर अप्लाय वगैरे करून घेतलेली आहे आणि त्याची पण छान अशी मसाज वगैरे करायची आहे. 15-20 मिनटं प्रत्येक स्टेप जी आहे ती 15-20 मिनटं करायची आहे. तुम्ही घड्याळी टाईम पण लावून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला कळतं की किती मिनटं झाले, काय झाले. तर आता व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून शॉर्टकट तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे माझी व्हाईटनिंग क्रीमची मसाज जी आहे ती पण झालेली आहे. त्यानंतर फेस मी व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेते आहे. फेस एकदम क्लीन करायचा आहे, जेणेकरून जी काही मागची क्रीम वगैरे ती नको राहायला. त्यामुळे फेस व्यवस्थित क्लीन करायचा आहे आणि तुम्ही जो काही क्लीन करायला टिश्यू वगैरे घ्याल किंवा मग असं स्पंज वगैरे घ्याल तर तो प्रत्येक वेळेसला त्याला पाण्यात डिप करून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. त्यानंतरच फेसवर अप्लाय करायचं. नाहीतर मग काय होतं, जी काही मागची क्रीम वगैरे असते तीच आपल्या चेहऱ्यावर परत लागते. सो त्यानंतर मी इकडे लावते मस्त फेस मास्क. 5वी स्टेप असते ती म्हणजे फेस मास्क लावून घ्यायची आहे. तर मी इकडे व्यवस्थित फेस मास्क वगैरे लावून घेतले. जर तुम्हाला बॉक्स वगैरे घ्यायचा नसेल तर तुम्ही त्याचे पाऊच पण घेऊ शकतात. 1 टाईम यूज करू शकतात. तर मी हे घेतलेलं आहे म्हणजे 2-3 वेळा माझं अप्लाय करून झालेलं आहे. तर तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर सगळीकडे तुम्ही बघू शकता मी फेस मास्क वगैरे व्यवस्थित अप्लाय करून घेते आहे. म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी होती, त्यासाठी चला म्हटलं घरच्या घरी आपण काहीतरी करून घेऊ शकतो. आता आयब्रो वगैरे मला जमत नाही, मी व्हॅक्सिन पण आता घरीच करून घेत असते. तर म्हणजे जे मला घरी करता येतं, जेवढं मला शक्य होतं तेवढं मी घरीच करत असते. फक्त थ्रेडिंग वगैरे जे आहे ते बाहेर करत असते. आणीला पण मी व्यवस्थित सगळीकडे फेस मास्क जो आहे तो व्यवस्थित अप्लाय वगैरे करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात. ह्या पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचे. त्यानंतर मी क्लीन वगैरे केलं. आता शेवटची स्टेप असते ती म्हणजे सिरम त्यांनी दिलेलं असतं एका बॉटलमध्ये. सो ते सिरम जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय वगैरे करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात. या अशा पद्धतीने अप्लाय केल्यानंतर ग्लो तर 1-2 दिवसानंतरच येतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. बाय.